आज आपल्याला माहिती आहे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती या निमित्त या ठिकाणी उपस्थित मान्यवर, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपले स्वातंत्र्य सेनानी जाधव साहेब, त्याचप्रमाणे राजाभाऊ कांदळकर आणि माजी विद्यार्थी ॲडव्होकेट वाघाळे साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर, माझे शिक्षक बंधू आणि भगिनींनो, उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र, आज म्हणजे खरंच दुग्ध शर्करा योग म्हटलं तरी चालेल, कारण या जयंती निमित्त किंवा पुण्यतिथी निमित्त राष्ट्र सेवा दलाचं कार्य, राष्ट्र सेवा दलाबद्दलची जी माहिती आहे आपले साने गुरुजी आणि या राष्ट्र सेवा दलाबद्दलची जी माहिती आहे ती माहिती देखील आपल्याला म्हणजे या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे राष्ट्राची सेवा करणं, राष्ट्राबद्दल असणारं प्रेम, राष्ट्राबद्दल असणारी आस्था हे आपल्यामध्ये जोपासली पाहिजे. हा आपला खरा धर्म आहे, हे साने गुरुजींनी सांगितलेलं आहे. आणि आपण त्यांची प्रार्थना म्हणतो की या देशावरती प्रेम केलं पाहिजे, राष्ट्रावरती प्रेम केलं पाहिजे. त्याबद्दलचं जे प्रेम आहे हे गीत गात असताना किंवा देशभक्तीपर गीत गात असताना त्याच्याबद्दल असणारं जे काय प्रेम आहे, राष्ट्राबद्दल असणारी जी काय माया आहे ती आपल्याला त्या गीतामधून आपण म्हणजे ज्या जोशाने गातो त्यातून आपल्याला पाहायला मिळते किंवा त्या प्रार्थनेमधून बघायला मिळते. म्हणजे जसं म्हणजे साने गुरुजींनी जसं देशाबद्दल प्रेम आणि म्हणजे आस्था होती, तसे आपल्यामध्ये सुद्धा त्यांचे जे आदर्श आहे तो आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. म्हणजे त्यांच्यासारखंच आपण सुद्धा म्हणजे घडलं पाहिजे, त्यांच्यासारखीच म्हणजे राष्ट्रावरती प्रेम करणं किंवा गरीब लोकांची सेवा करणं, एकमेकांना मदत करणं, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्या म्हणजे मधून आपण घेतल्या पाहिजेत आणि गेलं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे झाल पक्षाचे होते. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या भारत देशामध्ये असे दोन गट पडलेले होते, मवाळ आणि झाल. मवाळ गटामध्ये महात्मा गांधी वगैरे आणि झाल गटामध्ये लोकमान्य टिळक आणि इतर नेते होते. पण मग झाल म्हणजे काय की इंग्रज सरकार असं आपल्याला स्वातंत्र्य देत नाही. मग त्यासाठी आपल्या हातामध्ये म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा लढा दिला पाहिजे की तोडीस तोड, म्हणजे लाठी आणि काठी याच्याशिवाय ते मारणारे नाहीत. आणि मोहर म्हणजे काय की मायेनं प्रेमानंच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. जसं महात्मा गांधींनी म्हणजे एका गालात मारलं तर दुसरा गाल पुढं करणं, म्हणजे प्रेमानं स्वातंत्र्य मिळवायचं. त्यावेळेस हातामध्ये काठी किंवा बंदूक किंवा कुठलं इतर हत्यार नको आहे, अशा पद्धतीनं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. आणि म्हणजे लोकमान्य टिळक ज्यांनी म्हटलं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच, आणि खरोखरच त्यांनी ते म्हणजे स्वातंत्र्य देशाला मिळवून दिलं, स्वराज्य मिळवून दिलं. आणि मग त्यांचाही देखील आपण आदर्श घेतला पाहिजे. त्यांचे म्हणजे जीवनचरित्र म्हणजे आपण वाचली पाहिजे, त्यांचा इतिहास आपण पाहिलेला आहे. म्हणजे त्यातून चांगल्या गोष्टी आपण शिकलं पाहिजे. अण्णाभाऊ साठे हे लोकशाहीर होते, शाहिरी म्हणजे गात होते, पोवाडे गात होते. म्हणजे त्यांनी कविता देखील लिहिलेल्या आहेत, सांगितलं पौडेने सांगितलं आता. मग गरिबांच्या
म्हणजे ते शिकलेले नव्हते तरी सुद्धा त्यांनी गरिबांची सेवा केली, म्हणजे लिखाण केलं. म्हणजे शिकलेले नसताना सुद्धा म्हणजे आपण शिक्षण घेतोय म्हणजे आपलं आणि त्यांच्यामध्ये असणारी शिस्त, त्यांच्यामध्ये असणार हे म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण सुद्धा घेतल्या पाहिजेत. आपण तर शिकतो मग आपण घेतल्या पाहिजे चांगल्या प्रकारे कविता, म्हणजे कविता आपण सुद्धा लिहिल्या पाहिजेत, लिहायला शिकलं पाहिजे, कविता गायला शिकलं पाहिजे. म्हणजे या त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला चांगलं लिहिता येतंय. मग त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली, कथा लिहायला सुरुवात केली आणि मग ते कादंबरी लिहायला लागले. असं करत करत त्यांची जवळपास 60-70 पुस्तकं आहेत. तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही वाचा. त्यांचं फकीरा नावाची कादंबरी आहे, ती तर जरूर वाचा, तुम्हाला एकदम आवडेल. त्यांनी मग ते मुंबईत गेल्यानंतर शिकले आणि मोठे शाहीर झाले. आणि त्यांची एक कविता आहे, लावणी प्रकारातली कविता आहे, मुंबईची लावणी नावाची. मुंबईची लावणी ही त्यांची कविता खूप गाजली त्यावेळेला. संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन चालू होतं आणि मुंबई कशी आहे त्या काळची हे ते गावातल्या लोकांना समजून सांगतात. त्यांच्या अशा पद्धतीची ती कविता आहे, त्याला मुंबईची लावणी म्हटलं गेलं. ती तुम्ही कधी टीव्ही बघता की नाही तुम्ही, तर कधी मग मुंबईची लावणी जर अण्णाभाऊ साठेंची लागली तर ऐका, किंवा मोबाईलवर तुम्हाला मुंबईची लावणी अण्णाभाऊ साठे असं तुम्ही शोधलं युट्यूबवर की तुम्हाला घरी गेल्यानंतर तुम्ही ते ऐका, तुमच्या लक्षात येईल की काय अद्भुत पद्धतीचा कवी होता, ज्याला शाळा शिकायला मिळाली नाही आणि तो किती चांगली रचना करतो, किती चांगली कविता हे करतो. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही तर खूप म्हणजे तुम्हाला शाळा शिकायला मिळाली, आणखी तुम्ही पुढे जा, कॉलेजला जा, तुम्हाला साने गुरुजींसारखं, लोकमान्य टिळकांसारखं, अण्णाभाऊ साठेंसारखं काय काय अगदी तुम्ही शिक्षक व्हाल. तुम्ही आपले वाघाळे पाटील जसे आहेत वकील, धाराशिवमधले ख्यातनाम वकील आहेत, ते तुमच्यासारखे जिथे बसलेले होते काही दिवस, असेच कार्यक्रम व्हायचे. त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी ऐकलं, राष्ट्रसेवा दलाचेच कार्यक्रम व्हायचे. जाधव साहेबांसारखे स्वातंत्र्य सैनिक भाषण करायचे, त्यांच्यापासून प्रेरणा घेतली त्यांनी. जाधव सरांसारखे मुख्याध्यापक आहेत, हे इतर जे शिक्षक आहेत चांगले चांगले, त्यांनी त्यांना शिकवलं आणि ते वकील झाले. आज ते इथल्या धाराशिवच्या राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष आहेत, कोर्टामध्ये वकिली करतात, इतरही अनेक गोष्टी करतात, सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत. हे म्हणजे राष्ट्रसेवा दल. एक माणूस इथे तुमच्यासारखा विद्यार्थी होता, तो शिकला, वकील झाला आणि आता सामाजिक काम करतो, देशाची सेवा करतो, समाजाची सेवा करतो, म्हणजे वाघाळे पाटील यांच्यासारखं काम करतो. आणि तेच सेवा दलाचं काम, दुसरं तिसरं काही नाही. तर फार अवघड मी तुम्हाला सांगत नाही, तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगतो. हे साने गुरुजी जे आहे ना, हे स्वतः शिक्षक होते आणि त्यांनी ज्या कविता लिहिल्या किंवा त्यांनी एक सांगितलं की तुम्हाला माझं भाषण ऐकायला बोर झालंय का, मी थांबू का बोलू. तुम्ही जेव्हा आता तुम्हाला बोर झालं की सांगा, मी थांबून घेईन. तोपर्यंत तुम्हाला मी साने गुरुजींची एक गोष्ट सांगतो. तर साने गुरुजी हे मुंबईमध्ये आले होते, लहान असं तुमच्यासारखेच वय होतं त्यांचं. ते तिथे आले आणि मुंबईमध्ये विविध जाती धर्माचे लोक मुंबईमध्ये असतात. त्यांच्या नातेवाईकांकडे ते आले आणि वेगवेगळ्या जातीचे लोक तिथे असल्यामुळे मुंबईच्या ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये त्यावेळेला चाळी असत, मुंबईमध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक असायचे. मग ते विद्यार्थी एकमेकांमध्ये खेळायचे, एकमेकांबरोबर बोलायचे. तर असं साने गुरुजी तिथे गेले लहान असताना आणि त्यांच्या लक्षात आलं की इथे हिंदू मुलं आहेत, मुस्लिम मुलं आहेत, इतरही धर्माची मुलं आहेत. कारण एक लक्षात घ्या, आपला जो देश आहे हा सगळ्या धर्मांचा देश आहे. इथे जसे हिंदू आहेत तसे मुस्लिम आहेत, शीख आहेत, ख्रिश्चन आहेत आणि इतर आहेत. तर हे सगळे लोक म्हणजे आपलेच लोक आहेत आणि आपला देश हा सगळ्या धर्माचा देश आहे. या सगळ्या धर्माच्या मुळे आपला देश विविध आणि इतका सुंदर. आणि पुढे कधी तुम्ही तो चित्रपट बघा, वारणेचा वाण. तर त्यांनी खूप पुस्तकं लिहिली आणि त्यांचं वैशिष्ट्य असं होतं, तुम्हाला जसं शाळा शिकायला मिळाली, तुम्ही 5वीला गेलाय, 10वीला गेलात काही जण, त्यांना शाळा शिकायला मिळाली
नाही. ते एक काही महिने किंवा अर्धा दिवस शाळेत गेले असतील, त्यांची त्यांना माहिती, पण ते पहिली सुद्धा पास झालेले नाही. मग तुम्हाला आश्चर्य वाटेल की अरे हा माणूस तर पहिली पास नाही झाला, तर मग एवढी त्यांनी शेकडो पुस्तकं कशी काय लिहिली, मोठमोठी पुस्तकं लिहिली, 200 पानाचं, 300 पानाचं, 150 पानाचं, तर ते कसं काय लिहिलं त्यांनी? तर असा विचार करा की जो माणूस शाळेतच गेला नाही, तो शिकला कसा असेल, लिहायला कसं त्याला आलं, आणि मग तो इतक्या कादंबऱ्या, कथा, पोवाडे लिहिले त्यांनी. तर हा मनुष्य आपल्या गावावरनं मुंबईत गेला लहानपणीच, आणि मग त्याच्या लक्षात आलं की हे मुंबईतले लोक तर शिकलेले आहेत सगळे, आपल्याला तर लिहिता वाचता येत नाही, या पाट्या कळत नाही, ट्रेन कुठे चालली, कुठून आली, काय वगैरे काहीच कळत नाही. मुंबईत तो काम करायला गेला, आणि मग पुढच्या औषध तर वेगळे, त्याच्यातून पुढे चांगलं होईल का नाही हे काही सांगता येणार नाही. मग हे सगळं टाळण्यासाठी, आपलं आरोग्य चांगलं सुधारण्यासाठी, चांगलं राहण्यासाठी आपण दररोज, आणि हे करत असताना 5 वाजतात, 5 पर्यंत हे सगळं आपला प्राथमिक जीवन सगळा झाला की मग आपण 5 पासून ती जवळजवळ मला आता रिटायर होऊन जवळजवळ 23-24 वर्ष आपल्या या व्यासपीठावरती राज्याचे अध्यक्ष राजा कंबाळकर साहेब आहेत, ते आपल्याला सविस्तर या संदर्भात माहिती सांगतील. मी थोडक्यात तुम्हाला राष्ट्रसेवा दल म्हणजे काय हे सांगतो तुम्हाला. 4 जून 1941 ला राष्ट्रसेवा दलाची स्थापना झाली. आता 41 म्हणल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की हा स्वातंत्र्यपूर्वाचा काळ आहे, म्हणजे तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. आपल्या देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं कोण सांगतं? साहेब बरोबर आहे का? कधी मिळालं स्वातंत्र्य आपल्याला? 17 सप्टेंबर 1948 ला. तर तो इतिहासच आम्हाला शिकवलेला नाही हैदराबाद मुक्ती संग्रामाचा, बरोबर आहे. आम्ही सतत मागणी करतो की अमृत महोत्सव वर्ष चालू आहे, देशाचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत, आणि या अमृत महोत्सव वर्षानिमित्त प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये आम्ही जाऊन मुलांना हैदराबाद मुक्ती संग्राम, महात्मा मुक्ती संग्राम, आणि आमच्या बाबासाहेबांच्या भाषणामध्ये सांगायचं तर भारत मुक्ती संग्राम हा इतिहास समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आता मी तुम्हाला प्रश्न विचारला की आपल्या देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं, तुम्ही सगळ्यांनी काय म्हणला? तर आपल्याला 1 वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळाले, 17 सप्टेंबर 1948 ला. तो लढा होता भूमिगत स्वातंत्र्याचा, आणि तो लढला त्यातले विजय बंधू आहेत त्यांचे सगळे प्रकार आहेत का? आता हे सगळे विश्वनाथ कोळगे, रामभाऊ जाधव, गोविंद भोसरा, सरदार वल्लभभाई पटेल, मनिंदर सदाशिव गरड, हे जयकुमारजी अजमेरा, शेख यशवंत शेरखाने, ही जी मंडळी आहेत. आता गणेश नाना हे आपल्या संस्थेचे संस्थापक, संचालक, मालखेडे, राजेंद्र देशमुख आणि स्वामी रामानंद, ही सगळी जी मंडळी आहेत त्यांनी हा लढा लढला, आणि मग त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. 17 सप्टेंबर 1949 राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून मिळाली, आणि मग तो राष्ट्रसेवा दलाचा लढा पुढे सुरू झाला. राष्ट्रप्रेम, देशप्रेम सर्वांमध्ये निर्माण व्हावं, नवीन पिढीला राष्ट्रसेवा दलाची भूमिका समजावी, देशप्रेम जागृत व्हावं म्हणून राष्ट्रसेवा दलाची स्थापना झाली. यशवंत जोशी असतील, उदय असतील, लिंगे असतील, बेरस असतील, अशा अनेक मंडळी या मंडळीने राष्ट्रसेवा दलाची स्थापना केली. आपल्याला सानेगुरुजी माहिती आहे? सानेगुरुजी किती जणांना माहिती आहे? खरा तो एकच धर्म जगाला प्रेम मार्गावर असं म्हणणारे सानेगुरुजी किती धर्म आहे सर? राष्ट्रसेवा दल ची आपण भूमिका मांडत आहोत, आणि ही शाळा स्वातंत्र्य सैनिकाची शाळा आहे, आणि इथे सानेगुरुजी माहित नाही. मी कुणाला दोष देत नाही, परंतु हे सगळं माहिती झालं पाहिजे. शामशाही हा धडा सगळ्यांनी वाचला पाहिजे. कारण मी तुमच्या वर्षात असताना मलाही सगळं कळत नव्हतं, परंतु जेव्हा मी पुढे समाजामध्ये फिरायला लागलो, जेव्हा समाजामध्ये स्वतः चळवळीमध्ये काम करू लागलो, तेव्हा मला हे सगळं लक्षात यायला लागलं. तर आजची जी परिस्थिती आपण समाजामध्ये पाहतो ही का गरज पडली हा कार्यक्रम घेण्याचा, चला राष्ट्रसेवा दल समजून घेऊया. तर त्या काळामध्ये असा होता की राष्ट्रसेवा दल फार मोठ्या प्रमाणामध्ये काम होतं, अनेक चळवळीमध्ये राष्ट्रसेवा दलाचा सहभाग राहिला आहे. मी तुम्हाला फक्त एकच
जी आहे हैदराबाद मुक्ती संग्राम, त्याच्यामध्ये ते अनेक स्वतंत्र सैनिक राष्ट्रसेवा दलाचे होते. त्याच्याबरोबर की गोवा मुक्ती संग्राम, की गोवा मुक्ती संग्राम हा जो लढा होता त्याच्यामध्ये सुद्धा राष्ट्रसेवा दलाचे अनेक सैनिक त्या ठिकाणी काम त्यांनी केलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन असेल, ज्या महापुरुषाच्या आज जयंती साजरी करत आहोत, त्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे. आणीबाणीचा काळ असेल, या आणीबाणीच्या काळामध्ये सुद्धा राष्ट्रसेवा दलाचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे. नामविस्तार आंदोलन असेल आता अलीकडच्या काळातलं, तर त्या काळामध्ये सुद्धा राष्ट्रसेवा दलाचे सैनिक घरावरून भाग घेऊन हे राष्ट्रसेवा दल पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. मला आरोग्य या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतं आदरणीय पन्नालाल साहेबांचा, जे राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली अनेक लढे ते आपल्या देशामध्ये संपूर्ण भारतामध्ये लढले गेले. ते आपल्या शाळेला नेहमी खेळत होत असतात. त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण अनेक कार्यक्रम या शाळेमध्ये केलेले आहेत. तर अशी मंडळी आजही आपल्यामध्ये आहेत, त्यांचा आदर्श घेऊन आपण सगळ्यांनी चाललं पाहिजे. आणि राष्ट्रसेवा दलाची भूमिका सर्वांना प्रेम, सर्वांना राष्ट्रसेवाबद्दल जागृती निर्माण करण्याचा हा उद्देश आहे. आज आपण बघतो समाजामध्ये धर्मावरून, जातीवरून आणि तेढ निर्माण आपण होताना पाहत आहोत. म्हणजे देशाबद्दल कुणाला काय म्हणजे अभिमान वाटावा असं कुठली गोष्ट करताना आपण पाहतो का? असं वाटतंय का आपल्याला? आपल्यामध्ये देशप्रेम, देश भावना जागृत होण्यासाठी हा आजचा कार्यक्रम आहे. चला राष्ट्रसेवा दल संघटना ह्या कार्यक्रमाचं मी या ठिकाणी प्रास्ताविक म्हणून मला करण्याची संधी दिली, त्याबद्दल मुसळे साहेबांचा आभार व्यक्त करतो. Thank you.